जय महाराष्ट्र मंडळी, आजच्या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते, एकदम 5 किंवा 15 मिनिटात होणारी आहे। ती तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता। तर चला तुम्हाला दाखवते रेसिपी कुठली आहे, भेटूया लगेच। तर मी इथं तेल तापायला ठेवलं, 2 चम्मच टाकलेत पळीने, जे असते ना आपल्या केटलीमध्ये ते तेल तापायला ठेवलं। आणि रेसिपी आहे टोमॅटोची। मी इथं छोटे 2 टोमॅटो कापून घेतलेत, एक छोटा कांदा आणि हे हिरवं जे दिसते ना हे आलं आणि कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता। तर आता सगळ्यात पहिले आपण हा कांदा तेलात सोडू। तेल चांगलं तापलेलं आहे, कढईवर जाऊ नका, कढई ती जाम जुनी आहे आणि काळी झाली। एकदम लालसर होईपर्यंत भाजायचं आहे त्याला। हा मी बनवते टोमॅटोचा रस्सा, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला साहित्य तर दाखवलं आहे। आता याच्यात कांदा असा मस्त गोल्डन होईपर्यंत भाजायचा आहे। हा बघा, कांद्याला असं गोल्डन कलर आला, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि पेस्ट हे मी थोडं असं जाडसरच ठेवलं आहे, चचला। कढीपत्ता टाकला, असं याला चांगलं परतून घ्यायचं। हे आता भाजून झालं, याच्यामध्ये टाकते टोमॅटो जे मी बारीक चिरून घेतलेला आहे। हा टोमॅटो थोड्या वेळाचा झाकण ठेवायचे। हा आता टोमॅटो भाजते, त्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ घाला। आणि मला चम्मचने अंदाज येत नाही आहे ना, म्हणून मी हातानेच टाकते। मला चम्मचने अंदाज येत नाही, ज्याने मी चम्मचने जेव्हा मी मीठ टाकते तेव्हा खारटच होते माझ्याकडे, म्हणून मी असंच टाकते। आणि आत्ता हे पाऊण चमचा हळद, ही हळद माझ्या घरचीच आहे, हा आईने पाठवली माझ्या। आणि हे मसाले पण घरीच आहेत, घरचेच आहेत। हा मसाला मी घरी बनवलेलाच आहे, हळद पण माझी घरचीच आहे। आणि हा कांदा लसूण मसाला आहे, हा मी याच्यामध्ये 1 चम्मच ॲड करते। कांदा लसूण मसाला आहे हा। आणि हा लाल मिरची पावडर 1 मोठा चम्मच टाकला। आणि हा एक थोडासा, तर हे आमच्या घरी सगळं तिखट खाणार आहेत, तर हे असा मस्तपैकी परतून घ्यायचं याला। आणि ही शेंगदाण्याचं कूट हे पहिलंच घालायचं होतं मसाला टाकायच्या पहिले, पण मी विसरले। हे असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि असं थोड्या वेळ झाकण ठेवायचं। हे बघा, हे असं जरी ठेवलं तरी तुम्हाला चपातीसोबत खाता येतं, असं एकदम सुकी अशी चटणी केल्यासारखं झालं। पण रस्सा करायचा असला तरी मी तुम्हाला असं याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडायचं। अरे देवा, अंधार होतं इथनं, त्या किचनमध्ये काळोख होते, त्याच्यामुळे बरोबर दिसत नसेल तर प्लीज समजून घ्या। आणि याच्यामध्ये मी हे सोडलं पाणी, हे मी आलं आणि लसूण याच्यामध्ये चेचलेली ना, तर तेच पाणी सोडलं। तर आम्ही 3 जण आहे, तर आमच्यासाठी एवढी पुरेशी आहे। आता याला एक उकळी येईपर्यंत असं झाकून ठेवायचं आणि लगेच जेवायला.
अभ्यास चाललं का काय चाललं तुमचं? हे बघा झाला बटाट्याचा याचा रस्सा टमॅटोचा. तर बघ आम्ही बसलो जेवायला. तर या जेवायला. हा इथं आहे भात, टमॅटोचा रस्सा आणि चपाती. बाय बाय.